डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, हे सगळं फिजिक्समध्ये झालंय तुम्हाला. ऍक्सेलरेशन आणि चौथा एक पार्ट आहे नवीन, तो आहे जर्क. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता मी सगळं खोलात नाही जात. व्हेलॉसिटी पण माहिती आहे, एक्सेलरेशन माहिती आहे. फक्त जर्क म्हणजे काय ते मी आता एक्सप्लेन करताना सांगतो. असं आपण मानलं, सपोज डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे विस्थापन मराठीत म्हणतात त्याला, ते आहे सपोज ते एस लेटरने दाखवलं जातं. म्हणजे या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये कॅपिटल एस किंवा स्मॉल एस, कसंही स्मॉल एस आपण घेऊया त्याला, या लेटरने दाखवलं जातं. ही जर का डिस्प्लेसमेंट असेल तर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल तुम्हाला माहिती आहे, स्मॉल व्ही असतो, आणि ऍक्सेलरेशनचा सिम्बॉल माहिती आहे, स्मॉल ए असतो. तर व्हेलॉसिटी काय असेल आणि ऍक्सेलरेशन काय असेल हे जरा मला सांगा, आपण पुढे जाऊ. इन द फॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह, म्हणजे रेट ऑफ चेंज असं पाहिजे आपल्याला. व्हेलॉसिटी म्हणजे काय? ds by dt. करेक्ट. म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे व्हेलॉसिटी थोडक्यात काय आहे, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह काढला की व्हेलॉसिटी मिळते, व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह काढला की ऍक्सेलरेशन मिळतं, असंच. म्हणजे हे आपण असं लिहिणार सिम्बॉलिकली, ds बाय dt. ओके. ऍक्सेलरेशन आता मी सांगितलं त्यानुसार, ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह असतो. म्हणजे मी असं लिहिणार, ऍक्सेलरेशन म्हणजे, थोडस मी त्याला खाली घेतो. ओके, ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे लिहिताना असं लिहायला लागेल dv बाय dt. पण मला एक जरा सांगता का कोणीतरी, की ऍक्सेलरेशन हे आहे dv बाय dt बरोबर, हे झालं इन द फॉर्म ऑफ व्हेलॉसिटी. मला इन द फॉर्म ऑफ डिस्प्लेसमेंट लिहायचं असेल तर कसं लिहू मी ऍक्सेलरेशन? जरा विचार करून सांगा. इन द फॉर्म ऑफ डिस्प्लेसमेंट पाहिजे आपल्याला, ते सिम्बॉल पाहिजे म्हणजे. अरे सोपं आहे खूप, एवढं अवघड नाहीये. ऍक्सेलरेशन म्हणजे मी काय सांगितलं, व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. व्हेलॉसिटी म्हणजे हे, आणि हे व्ही म्हणजेच हा ds बाय dt. मग त्याचा सुद्धा परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल ना. मग काय असेल? d2 square s upon dt square. हा, करेक्ट करेक्ट. d2s म्हणजेच डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह, ds अपॉन dt स्क्वेअर, म्हणजे d2s अपॉन dt स्क्वेअर. आता पुढचा जो काही पार्ट आहे, जर्क, हे तुमच्या बाय कॉमन सेन्स लक्षात आलं असेल काय असेल ते. जर्क साठी स्मॉल जे इज इक्वल टू, आता जर्क असणार तो ऍक्सेलरेशनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे डीए बाय dt असं लिहिणार. आता मला परत सांगा, डीए बाय dt जो आहे म्हणजे जर्क, तो इन द फॉर्म ऑफ व्हेलॉसिटी कसा लिहू आणि इन द फॉर्म ऑफ डिस्प्लेसमेंट कसा लिहू, सांगा फटाफट. बोला. इन द फॉर्म ऑफ व्हेलॉसिटी लिहायचं. d square v upon dt square. ओके, डी स्क्वेअर व्ही अपॉन डी टी स्क्वेअर. आणि तसंच मग इन द फॉर्म ऑफ डिस्प्लेसमेंट लिहायचं झालं तर तिसरा डेरिव्हेटिव्ह येणार d3s अपॉन डी टी क्यूब असं येणार ते. ठीक आहे. आता जर्क म्हणजे सुरुवातीपासून जाऊयात आपण. डिस्प्लेसमेंट म्हणजे वस्तूचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालेलं विस्थापन.
व्हेलॉसिटी म्हणजे स्पीडशी संबंधित, ऍक्सेलरेशन म्हणजे तो स्पीड किती कमी जास्त होते, म्हणजेच एकदम शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर वेग बदलाच्या दरास ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण असं म्हणतात. ठीक आहे, तो स्पीड कितीने चेंज होतोय, कसा म्हणजे त्याचा रेट काय आहे चेंज होण्याचा, त्याला ऍक्सेलरेशन म्हणतात. आणि जर्क हा नवीन कन्सेप्ट जो आहे, असं समजा की गाडीतून तुम्ही प्रवास करताय, सगळं आहे, व्हेलॉसिटी आहे, ऍक्सेलरेशन पण ते आहे सुरू, आणि स्पीडमध्ये आहे गाडी, आणि अचानक ब्रेक दाबला तर आपल्याला धक्का बसतो, म्हणजे धक्का म्हणजे जर्क, तो कन्सेप्ट आहे जर्क, ऍक्सेलरेशनचा पुढचा. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी काय लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त फॉर्म्युला लक्षात असायला पाहिजेत किंवा त्याचा सिक्वेन्स. पहिला असतो डिस्प्लेसमेंट, हा सिक्वेन्स लक्षात ठेवलात की मग हे डेरिव्हेटिव्ह पण पाठ करायची गरज नाही. पहिला डिस्प्लेसमेंट, त्यानंतर व्हेलॉसिटी असते, त्यानंतर ऍक्सेलरेशन, आणि त्यानंतर जर्क, आणि हे एका लाईन मध्ये एकमेकाचे म्हणजे मागच्याचे डेरिव्हेटिव्ह असतात, असं लक्षात ठेवा. ओके, आता याच्यावर आधारित प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे एक. हा प्रॉब्लेम आहे बघा, काय दिले, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ऍट टाइम टी इज गिवन बाय, एका इक्वेशनने दिलंय, एस इज इक्वल टू दिलाय 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. असं असेल तर एक 2-3 गोष्टी, बऱ्याच आहेत गोष्टी, त्या आपल्याला फाइंड आउट करायच्या. फाइंड टाइम, टाइम फाइंड आउट करायचा आहे व्हेन द ऍक्सेलरेशन इज 14 फीट पर सेकंड स्क्वेअर, हा एक पार्ट. दुसरा द व्हेलॉसिटी, आणि तिसरा द डिस्प्लेसमेंट ऍट दॅट टाइम. पुढचा पार्ट आपण जरा बाजूला ठेवूया, फक्त हे सुरुवातीच्या याच्यावर आपण फोकस करूया, नेमकं काय विचारलंय हे. फाइंड इथपासून हे एवढं, फाइंड द टाइम म्हणजे टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, एवढं फिक्स झालं. पण कधी, ऍक्सेलरेशन ज्यावेळी 14 फूट पर सेकंड स्क्वेअर असेल, त्यावेळी आपल्याला ते टाइम फाइंड आउट करायचं. मग आता ऍक्सेलरेशनचा विषय आला, इकडे खाली व्हेलॉसिटी पण विचारले, म्हणजेच काय आपल्याला करावं लागेल, कोणाच्या लक्षात येतंय का, कशी सुरुवात करावी लागेल, काय करावं लागेल सुरुवातीला. डिस्प्लेसमेंट पण दिलाय, एस दिलाय, सगळे फॉर्म्युले पण आपण बघितले, तर काय करावं लागेल. सिंपल आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. सुरुवातीला आपण व्हेलॉसिटीसाठी त्याचा डेरिव्हेटिव्ह काढूयात, आणि नंतर ऍक्सेलरेशन साठी पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढला की आपल्याला ऍक्सेलरेशन मिळेल. ठीक आहे, आपण सुरुवात करूयात. जे डिस्प्लेसमेंट दिले ते लिहून घेऊयात. वी हॅव डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज एस इज इक्वल टू 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. ठीक आहे, हे डिस्प्लेसमेंटचं आपल्याला इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन आपल्याला नंतर लागणार आहे, याला मी इक्वेशन नंबर देऊन ठेवतो 1. आता या इक्वेशनचा किंवा या फंक्शनचा जर का डेरिव्हेटिव्ह काढला तर आपल्याला मिळणार व्हेलॉसिटी, आणि त्या व्हेलॉसिटीचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढला की आपल्याला मिळणार ऍक्सेलरेशन. डिफरन्शिएट करूया त्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. आता लेफ्ट हँड साईडला आपल्याला मिळेल व्हेलॉसिटी मिळणार आहे व्ही, म्हणजेच डीएस बाय डी टी मिळणार. डीएस बाय डी टी इज इक्वल टू, आता हे परत मी ते डी बाय डी टी वगैरे असं लिहिणं सेपरेट नाही करत बसत, एक फक्त पहिली स्टेप करतो, डी बाय डी टी 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3, आणि नेक्स्ट स्टेपला त्याचा डायरेक्ट मी डेरिव्हेटिव्ह काढतो. 2t क्यूबचा येईल, फक्त तुम्ही चेक करा मी बरोबर लिहितोय ना, 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4, आणि त्या 3चा 0 होईल, हा याचा डेरिव्हेटिव्ह असेल. म्हणजेच ही आपल्याला मिळाली व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं पण इक्वेशन लागेल आपल्याला, ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊन ठेवूयात. आता लगेच ऍक्सेलरेशन काढूयात. देअरफोर डिफरन्शिएटिंग अगेन आपल्याला म्हणायला लागेल, डिफरन्शिएटिंग अगेन विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. आता आपल्याला माहिती आहे की जे काही आन्सर येणार आहे ते ऍक्सेलरेशन असेल, म्हणून त्याला आपण डायरेक्ट ए मानूया. इज इक्वल टू डीव्ही बाय डी टी असं लिहूयात. डेरिव्हेटिव्ह आपण कोणाचा काढतोय, याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय.
मग आता बघा 6t स्क्वेअरचा काय येणार 12t -10t चा -10 आणि 4 चा 0 होईल. हे आपलं असेल इक्वेशन नंबर 3. हे एक्सेलरेशन झालं. ठीक आहे. सगळे डेरिव्हेटिव्ह वगैरे काढून कंप्लीट झाले. आता परत प्रॉब्लेमकडे येऊयात आपण. नेमकं काय विचारलं डिस्प्लेसमेंट दिलाय त्याचा आपण वापर केला. तिने आपण ते सगळ्या व्हॅल्यू काढल्या डेरिव्हेटिव्ह वगैरे काढले. क्वेश्चन असा आहे फाइंड द टाइम व्हेन एक्सेलरेशन इज 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. आता या तिसऱ्या इक्वेशन मध्ये ज्या ठिकाणी ए लिहिलंय ना एक्सेलरेशन त्या ठिकाणी ती 14 व्हॅल्यू टाकूयात की झालं इझी आहे खूप टाइम आपल्याला मिळेल. आपण असं लिहूयात वी हॅव एक्सेलरेशन म्हणजेच ए म्हणजेच किती दिलाय 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स इक्वेशन 3 मध्ये वरच्या इक्वेशन मध्ये आपण टाकूयात ते त्याची व्हॅल्यू. इक्वेशन 3 बिकम्स काय मिळेल 14 एच्या जागी 14 आला इज इक्वल टू आता हे याचाच सिम्बॉल आपण ए लिहिलाय त्याच्यामुळे तिथे काही शंका नको. हे 12t -10 आता याच्यावरनं टी ची व्हॅल्यू आपल्याला इझी फाइंड आउट करता येईल. देअरफॉर या -10 ला इकडे आणला तर 14 + 10 दॅट इज 24 होईल इज इक्वल टू 12t. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 आपल्याला मिळेल. टी इज इक्वल टू 2 सेकंड. ठीक आहे. टाइम मिळाला म्हणजे प्रॉब्लेम मधला एक पार्ट झाला. बघा कोणता झाला फाइंड द टाइम. आता पुढे क्वेश्चन त्यांनी कंटिन्यू केलाय म्हणजे इथून या द पासून द व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऍट दॅट टाइम म्हणजे जो टाइम आपल्याला मिळालाय तो आता किती मिळालाय टी इज इक्वल टू 2. या टाइमला व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट काय असेल हे पण फाइंड आउट करून त्यांना हवंय. मग आता व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचे फॉर्म्युले आहेत. डिस्प्लेसमेंट तर क्वेश्चन मध्येच आहे आणि व्हेलॉसिटी इक्वेशन 2 मध्ये. आता याच्यात काय करायचं मला सांगा. टी इज इक्वल टू 2 जी व्हॅल्यू आहे ना ती फक्त याच्यात पुट करायची आणि आन्सर काढायचं एवढं सोपं आहे. ते पण करूयात आपण पटापट. नाऊ velocity at t is equal to 2 is from वाटल्यास याला आपण नंतर रिझन देऊया. v is equal to ते इक्वेशन 2 मध्ये आपल्याला मिळेल 60 स्क्वेअर -10t म्हणजेच 6t म्हणजे 2 स्क्वेअर -10t म्हणजे 2 आणि पुढे काय होतं +4 ना. ओके +4 आता हे संपूर्ण कॅल्क्युलेशन करूया पटापट. हे वेगवेगळे 4 4 24 24 -20 +4 आणि हे काय होतंय मग हे 28 - 20 म्हणजे 8 आले. 8 फीट पर सेकंड हा व्हेलॉसिटीचा किंवा ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळाली 8 फूट पर सेकंड. आता अजून त्यांना ऍक्सेलरेशन पण पाहिजे. मग आधी इथे याला रिझन द्यायला लागेल हे कुठून आलं अचानक तर फ्रॉम टू आणि हा ऍक्सेलरेशन आपण काढलंय सॉरी डिस्प्लेसमेंट काढायचे. ऑल्सो डिस्प्लेसमेंट ऍट टी इज इक्वल टू 2 इज आता डिस्प्लेसमेंट त्याचा फॉर्म्युला दिला आपल्याला टी इज इक्वल टू 2 ही फक्त व्हॅल्यू टाकायची ज्या ठिकाणी टी असेल त्या ठिकाणी. तर 2 टी क्यूब आहे तर 2 चा क्यूब -5 टी स्क्वेअर आहे म्हणून 2 चा स्क्वेअर +4 नुसता टी आहे म्हणून फक्त इथे 2 आणि -3. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करूयात. 2 चा क्यूब 8 8 दुणे 16 मायनस हा 2 चा स्क्वेअर 4 5 20 येतील प्लस हे 2 आहेत हा हे 4 जोडे 8 -3 म्हणजे बघा हे 16 आणि 8 झाले 24 24 वजा 23 दॅट इज 1 आपल्याला हे लिहायला लागेल फक्त फीट 1 फीट कारण डिस्प्लेसमेंट आहे पर सेकंड वगैरे येणार नाही. डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात डिस्टन्स आहे. ठीक आहे 1 फीट हे त्याचा आन्सर आला. ठीक आहे हा प्रॉब्लेम इथे कम्प्लीट झाला.